आरक्षणाचा निर्णय हा राजकीय नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्राजक्ता पोळण। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। सर, आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचा, काय सांगाल याबाबत? कशी टक्केवारी आहे? हा निर्णय मी मगाशी घोषित केलेला आहे। मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या काही घटकांना एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्यामध्ये 5% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला देखील एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड कॅटेगरी एक निर्माण करण्यात आली आहे। त्या कॅटेगरीमध्ये समावेश करून त्यामध्ये 16% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। 52% एक आरक्षणाचा एक निर्णय आहे, त्याच्यापेक्षा जास्त होतं, त्याच्यामुळे हा निर्णय कुठेतरी एक न्यायालयामध्ये जाऊ शकतो। कुठे आव्हान देऊ 50%पेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असलं तर कुठली प्रक्रिया अवलंबायची याबद्दल कोर्टाचा निर्णय आहे। की प्रक्रिया आम्ही अवलंबलेली आहे आणि त्यामुळं 50%च्या पेक्षा जास्त असेल तर क्वांटिफाईड डेटा पाहिजे, संख्यात्मक विश्लेषण पाहिजे। ते संख्यात्मक विश्लेषण आम्ही सादर केलेलं आहे। राणे समितीने अशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे, वर्षभर बहुतेक अभ्यास केलेला आहे। शेवटचा प्रश्न सर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला असं बोललं जात आहे। आता 2004 पासून किती विधानसभा निवडणुका झाल्या, किती लोकसभा निवडणुका झाल्या, 2004 पासून हा प्रयत्न चाललेला आहे। राणे कमिटीचं गठन 2 वर्षापूर्वी झालं होतं, त्यामुळे कुठल्या निवडणुकीला समोर ठेवून केलंय असं जर कोणी निष्कर्ष काढायचं तर त्याला मी काही बंद करू शकणार नाही, पण हे खरं नाही। नक्कीच ज्या प्रकारे विधानसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय, पण याला सीएमने स्पष्ट नकार दिलेला आहे। पण असा निष्कर्ष काढणाऱ्यांचं मी काहीच करू शकत नाही असं सुद्धा आपल्याला। सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काय म्हणणं आहे ते आता पाहूयात। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमची प्रतिनिधी प्राजक्ता पोळण। कॅबिनेटने, मंत्रिमंडळाने, लोकशाही आघाडीच्या सरकारने फार महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातल्या मराठा समाजाच्या करता आणि राज्यातल्या मुस्लिम समाजाच्या करता त्या ठिकाणी घेतलेला आहे। आता हा निर्णय घेतल्यानंतर काही जण त्याच्या संदर्भामध्ये वेगळे काही दाखले घेऊन काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत। माझी ह्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे की कृपा करून ह्या निर्णयाचं राजकारण न करता जो गरीब वर्ग आहे, जो आज देखील त्यामध्ये मोलमजुरी करतो, आज देखील दिवसभर काम केल्याशिवाय त्यांची संध्याकाळी चूल पेटत नाही, अशा वर्गाच्या करता इथं दोघांनाही आम्ही क्रिमी लेअरची अट लागू केलेली आहे। त्याच्यामुळं त्याच्या गरीब असणाऱ्या वर्गातल्या मुलांना, मुलींना शिक्षणाच्या करता, नोकरीच्या करता ह्याचा फायदा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने घेतला। सर, पण असं बोललं जात आहे की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। असं अजिबात नाही। 2004 सालापासून लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये काम करत असताना वेळोवेळी आम्ही चर्चा करत होतो। वेळोवेळी आम्ही नंतर समिती नेमली नारायणराव राणेंच्या अध्यक्षतेखाली। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बारकाईनं ह्याच्या संदर्भात खोलात जाऊन अभ्यास करत होतो, विधी न्याय खात्याचा सल्ला घेत होतो। वेगवेगळे तज्ज्ञ वकील आहेत महाराष्ट्रातले किंवा देश पातळीवर सुप्रीम कोर्टामध्ये काम करणारे, त्यांना पण त्यांचाही सल्ला त्याच्यामध्ये घेत होतो। इतर राज्यांनी अशा प्रकारचे निर्णय त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये 52% आरक्षण सोडून जे घेतलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय कशा पद्धतीनं कारवाई केली ते पण आम्ही तपासलेलं आहे आणि हा सगळा विचार करून आम्ही निर्णय घेतलेला आहे। आमच्या जाहीरनाम्यामध्ये सातत्याने अशा प्रकारची मागणी होती। आमच्या पक्षाच्या वेगवेगळ्या मेळाव्यामध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये देखील तशा पद्धतीनं आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट सूचना केलेल्या होत्या की बाबा या दोन्ही वर्गाला अशा प्रकारचं आरक्षण दिलं पाहिजे, ते चौकटीमध्ये राहून दिलं पाहिजे। हे आरक्षण देत असताना आत्ताचा असणारा इतर मागासवर्गीय समाजाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये। त्यांना राजकीय आरक्षण जे आहे ते त्यांना तसंच मिळालं पाहिजे। ह्या वर्गाला राजकीय आरक्षणाची काही गरज नाही, परंतु ह्या वर्गातल्या मुलामुलींना, तरुण पिढीला शिक्षणाच्या करता आणि नोकरीच्या करता आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय 16% मराठा समाज, 5% मुस्लिम समाज असा 21% आरक्षणाचा निर्णय घेतला। नक्कीच आपल्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार होते, ज्यांनी निर्णय घेतलेला आहे 16% मराठा समाज आणि 5% मुस्लिम समाजासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलंय। आरक्षणाचा जर निवडणुकीत फायदा झाला तर नवल नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। ही मागणी सगळ्यांची होती।